मी प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे। 24 तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली। प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। लाभ मिळणार आहे। माहितीनं आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, 21पर्यंत केला जाईल। त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली। नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल। आणि आता आम्ही जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार। म्हणजे आणखी 3 महिने वाट बघावी लागणार आहे। अशा प्रकारचं एक सांगितलं याचं चर्चा होती की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील आणि महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे। काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत, पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये। अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये। आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील। त्याच्यामुळे आताही उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत। त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे। आताही कंप्लेंट बेस्ड ज्या वेळेला येते तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल। राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाही। जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता, आता म्हणतो मी डिसेंबरचा हप्ता सुद्धा, म्हणजे 17वा आणि 18वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वात बहिणींना लागलेली होती। त्यामध्येच काल आदितीताई तटकरे यांनी एक मोठी पोस्ट केलेली आहे। त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की शेवटच्या काही दिवस राहिलेले आहेत, तुम्ही ई-केवायसी कंप्लीट करा, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल, हे डायरेक्टली त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। तर आता लाडक्या बहिणींनो असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की आता जो लाभ मिळणार आहे नोव्हेंबरचा आहे किंवा डिसेंबरचा आहे, हा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे की त्याच्या पूर्वीच मिळणार आहे, हे बघणं अत्यंत मजेशीर असणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो त्यांनी सरळ सांगितलेलं आहे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये की जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। आणि आजची 29 तारीख आहे, 29 डिसेंबर, 29, 30, 31 म्हणजे फक्त शेवटचे 3 दिवस बाकी आहे आणि तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आणि भलेही आज तर वितरण होणार नाही, तुम्हाला माहित आहे, कारण की आज पहिले फेसबुकला पोस्ट येतील, तर आजही वितरण होणार नाही। उद्या होईल का, परवा होईल का? तर मला असं वाटतं की आता वितरण होणार नाही आहे। कारण लाडक्या बहिणींनो तुम्ही समजून घ्या, असं जर काही करायचं असं सरकारला तर त्यांनी कालच पोस्ट केली असती। जशी त्यांची पोस्ट आली कशा संदर्भात, ई-केवायसी संदर्भात, तर पैसे जर तुम्हाला वितरण करायचे असतील तर काल पोस्ट आली असती। आज उद्या परवा या 3 दिवसांमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले असते। पण लाडक्या बहिणींनो आता पैसे क्रेडिट झालेले नाही आहेत। बघा, 1500 रुपये भेटतील की मग 3000 रुपये भेटतील हेही आता पुढे सांगणं कठीण होणार आहे। कारण ई-केवायसी जर झाली नाही तर तसाच तुमचा लाभ बंद होणार आहे। सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, सगळं ऑथेंटिक दाखवणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल त्यांची फेसबुक पोस्ट आलेली, लाडकी बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे।
यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. अशा पद्धतीची पोस्ट त्यांची आलेली आहे. आता आदितीताई तटकरेंनाच आपण काही प्रश्न विचारूयात किंवा महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी झाली त्या तर खुश असतील, बरोबर? त्या तर पूर्णपणे खुश आहेत की बाबा आमची ई-केवायसी झाली. खूप खुश आहेत. खूप म्हणजे खूप खुश आहेत. पण ज्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांची ई-केवायसी झालेली नाही आहेत, त्यांचे सगळे प्रश्न तुम्ही पहिले एकदा परिषद घेतली होती तेव्हा सांगितलं होतं की सगळे सुटलेले आहेत. पण ज्या बहिणींकडे पती नाही आहेत, ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्याचबरोबर ते पती किंवा वडील बेपत्ता आहेत, यांनी करावं काय नेमकं? त्याचबरोबर आजही अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घ्यायला तयार नाही आहेत, डॉक्युमेंट्स घेत नाही आहेत. काही ठिकाणी घेत आहे, काही ठिकाणी घेतच नाही आहेत. तर अशा लाडक्या बहिणींनी काय करावं? त्या पात्र असून सुद्धा आता अपात्र ठरतील तर याबद्दल सुद्धा काहीतरी स्पष्टीकरण द्या. आदिताई, तुम्ही जर या लाडक्या बहिणींच्या समस्या समजून घेत नाहीये, तुम्ही स्वतः एक महिला आहात, तर तुमचे जे साधेपणा आम्ही बघतो ते साधेपणा तर उत्कृष्ट आहे, पण तुम्ही सुद्धा जर लाडक्या बहिणींच्या समस्या समजून घेत नाही तर मग या महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणींच्या महिलांच्या समस्या कोण समजून घेणार? काही बहिणींना ओटीपीच येत नाहीये, काही बहिणींचं नाव पात्र यादीमध्येच येत नाही, काही बहिणींकडे मोबाईलच नाही आहेत. या बहिणींनी काय करावं? ज्या पात्र असून सुद्धा आता अपात्र होतील, त्यांना मग लाभ भेटणार का? नाही भेटणार. याबद्दल सुद्धा तुम्ही स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच तुम्ही ऑफलाईन का बरं ई-केवायसी प्रक्रिया सुरू नाही केली? कारण अनेक अशा लाडक्या बहिणी होत्या, त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, त्यांच्याकडे काहीच नाही आहे. मग त्यांनी नेमकं करायचं का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही दिलेलं नाही आहे. तर मग ते कधी सोडवणार? कशाच्या माध्यमातून सोडवणार? याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. आणि त्यामध्येच अनेक प्रश्न आता वृत्तपत्र माध्यमे किंवा माझ्यासोबत माझे जे युट्यूबर्स आहेत ते सुद्धा विचारायला सुरुवात करत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या ठिकाणी सपोर्ट केला नाही, महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवला नाही, तर समजून घ्या तुमचा लाभ बंद होणार आहे. बाकीचे युट्यूबर्स तुम्हाला अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी सरकारवर टीका करतो असं कोणीच दिसणार नाही. तुम्हाला हे करायचं आहे लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही केलं नाही, तुमचा लाभ समजून घ्या डायरेक्टली बंद होणार आहे. तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाही आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक नवीन बातमी तुमच्या समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळणार नाही 3,000 रुपये. बघा, आदिती तटकरे यांनी दिली माहिती. म्हणजे आदिती तटकरे मॅमने काय सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही ई-केवायसी करणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे इथून पुढे मिळणार नाही. मग आता बघा, ई-केवायसी केल्यानंतर त्यांच्याकडे सगळेच डाटा येईल की लाडक्या बहिणी कोणत्या पात्र आहे, कोणत्या अपात्र आहे. मग यानंतर असं होईल की ज्या बहिणीचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे, ज्या सर्व निकषांमध्ये बसतात, त्यांनाच भेटेल. पण बाकीच्या बहिणींना, त्या तर बहिणी त्यांची ई-केवायसी झाली नाही. मग अशा लाखो बहिणींची ई-केवायसी कधी करणार आहे? ज्या बहिणी आता 21 मध्ये आल्यात त्यांची ई-केवायसी कधी करणार आहे? बरोबर. हे सगळं याबद्दल काहीतरी स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवला असेल, सुरुवातीला तुम्ही तो ऐकाल. लाडकी बहीण योजनेत महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर ई-केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हटलंय. लाडकी बहीण योजनेची सर्वात महत्त्वाची अपडेट. आदिती तटकरेंनी ई-केवायसी बाबत दिली महत्त्वाची माहिती. ई-केवायसी न केल्यास हप्ते मिळणार नाही. डिसेंबर महिना देखील संपायला अवघे 2 दिवस बाकी आहेत. डिसेंबर महिना संपला नाही तरीही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे 2 महिन्याला हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडला होता. कारण अनेक लाडक्या बहिणींचा जो उदरनिर्वाह, आरोग्य आहे, शिक्षण आहे, मुलांची काळजी आहे, हे सगळं या 1,500 रुपयामधून व्हायचं. तर आता प्रश्न पडलेला आहे. महिलांना जर ई-केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याबाबत स्वतः आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही ती पोस्ट सुद्धा बघितली आहे. आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय? आदिती तटकरेंनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करताना माहिती दिली की त्यांना म्हटलंय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू करण्यासाठी आवश्यक करणे आहे. म्हणजे ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. आता शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच ई-केवायसी करावी ही नम्र विनंती, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.
यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण करायची आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई केवायसी कंप्लीट करायचीच आहे. तुम्ही ती कशीही करा. तुम्ही ती फर्स्ट स्टेप करून ठेवा. म्हणजे तुम्ही हाफ केवायसी पूर्ण करून ठेवा. हाफ केवायसी झाली तरी हरकत नाही. तुम्ही पहिली स्टेप तरी पूर्ण करून ठेवा आणि अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही काहीच तुमचं सेल्फ डिक्लेरेशन द्या. तुम्ही काहीतरी करून त्यांच्याकडे डॉक्युमेंट सबमिट करा. काहीच टेन्शन घेऊ नका. हाफ केवायसी कंप्लीट करा. म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी तर आपली होऊन जाईल. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पहिलेपासून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी सांगत होतो की हाफ केवायसी पूर्ण करा, हाफ केवायसी पूर्ण करा. पण काही बहिणींनी अजूनही केलेली नाहीये आणि आता जर 1 ते 2 दिवसांमध्ये सर्व्हर बिझी आलं तर समजून घ्या तुमची ई केवायसी रखडली जाणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई केवायसी केल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही ना, तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन करून सबमिट करा. कशा तरी पद्धतीने सबमिट करा. कारण तुम्ही पात्र असून तुम्ही आता अपात्र होणार आहात. तुम्हाला पैसे मिळणार की नाही? लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे. केवायसीची प्रोसेस ऑनलाईन आहे. आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी ई केवायसी केली आहे. अजूनही लाखो महिलांची ई केवायसी बाकी आहे. ज्यामुळे त्यांची ई केवायसी बाकी आहे त्यांना शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये. त्यांनी आजच ई केवायसी पूर्ण करून, जेणेकरून ऐनवेळी कोणताही किंवा कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे की तुम्हाला ई केवायसी करणंच आहे. कंपल्सरी आहे. अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्या ई केवायसी करणार नाही. मला मान्य आहे. कारण की त्या पात्र नसून सुद्धा त्यांनी योजनेचा लाभ घेतला हेही आपल्याला माहिती आहे. पण ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींचं का? आणि मग तुम्ही जर अपात्र ठरला ई केवायसी केल्यानंतर, बरोबर, सोबतच तुमची ई केवायसी झाली नाही आणि तुम्ही अपात्र ठरलात तर सरकार तुम्हाला पात्र करणार नाही हे लक्षात घ्या. नंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे तिथे आश्वासन दिले जाणार नाही. कारण आपल्यासोबत जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल लाभ भेटलेला नाहीये. काही बहिणींना तर ऑगस्टचा नाही भेटला, काही बहिणींना तर ऑक्टोबरचा नाही, नोव्हेंबरचा नाही. आता तर दोन्ही महिन्याचे लाभ भेटलेले नाहीये. बरोबर? तर बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्त्याचा जो लाभ आहे अजूनही भेटलेला नाहीये. आदित्य तटकरे यांनी यांची पोस्ट टाकलीच. ई केवायसीला शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. तर मला आदित्य ताईकडे एवढंच म्हणणं आहे की बाबा थोडंसं वाढवून द्या. कालावधी आहे ना लाडक्या बहिणींना थोडासा वाढवून द्या. 15 दिवसाचा तरी द्या. कारण की अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची अजूनही ई केवायसी झालेली नाही आहेत. कारण जर त्यांची ई केवायसी झाली नाही आहे, त्या पात्र असून त्या अपात्र ठरतील. प्रॉब्लेम असा झाला की अंगणवाडी सेविका डॉक्युमेंटच घेत नाहीये, ओ-टी-पीच येत नाहीये, पात्र यादीमध्ये नाव नाहीये, पती नाहीये, वडील नाहीये, ते बेपत्ता आहेत. तर अशांनी काय करावं? मग तुम्ही जर तुम्हाला असं वाटत आहे की बाबा ई केवायसी नंतर आम्ही बाकीच्या महिलांना लाभ देऊ, पण जे आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे पैसे आहेत ते तर पहिले तुम्ही एकत्र पाठवून द्या. त्यानंतर तुम्ही पुढचे इश्यू चालू करा किंवा जानेवारीमध्ये बाकीचे हप्ते द्या. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणीनो, तुम्हाला ₹1500 किंवा ₹3000 भेटावं का? लवकरात लवकर मिळावं का? कारण की त्याच्यावरच तुमचा उदरनिर्वाह चालतो. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.